आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्या मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. या घडीला तुम्ही काहीतरी सोसत असाल आणि विचारात असाल, मी माझं आयुष्य का आनंदात घालवू शकत नाहीये. पण परमेश्वराच्या सांत्वनामुळे तुम्ही आयुष्य कसं उपभोगायचं ते नक्कीच शिकाल. तुम्ही जर काही गमावलं असेल, तुम्हाला एकटं वाटत असेल, तुम्हाला शांती हवी असेल, तर लक्षात घ्या, येशू तुमचं कुठलंही दुःख बरं करू शकतो, त्याची इच्छाच आहे तशी. मागच्या भागात आपण पाहिलं एखाद्या जीवलगाच्या जाण्यानं झालेलं दुःख कसं असतं, पण आजच्या भागात अन्य दुःख भोगणाऱ्या व्यक्तींना खरंच खूप प्रोत्साहन मिळणार आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची दुःख ही असतात आणि आपण वेगळे आणि खास आहोत असं वाटत असल्यामुळे देखील दुःख येऊ शकतं किंवा आपल्याला कोणी समजून घेत नाही म्हणूनही दुःख होऊ शकतं. कदाचित घटस्फोट झाल्यानंही तुम्हाला दुःख होत असेल किंवा संपल्यासारखं वाटत असेल, नाकारल्यासारखं वाटत असेल. कदाचित तुमच्या पालकांनी तुम्हाला नाकारलं असेल किंवा एखादी नोकरी मिळेल अशी खात्री असताना तुम्हाला मिळाली नसेल. कितीतरी कारणे आहेत दुःख होण्याची. खुद्द येशूलाही एकटेपणा सोसावा लागला होता. गेतसेमानीच्या बागेत त्याच्यावर कोणती परिस्थिती ओढवली असेल मी विचार करते, जेव्हा तो या पृथ्वीवरील सेवा कार्याच्या कठीण काळातून जात होता आणि आपल्या शिष्यांनी प्रार्थना करावी आपल्याबरोबर असं त्याला वाटत होतं. तरीही त्यावेळी बायबल सांगतं की ते सगळे झोपले होते. पेत्रानं अखेरीस नकार दिला होता आणि यहुदाने विश्वासघात केला होता. तो म्हणालाही की 1 तासभरही तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करू शकत नाही का? आपल्याही आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपण विचार करतो, मी तुझ्यासाठी इतकं केलंय आणि आता माझ्यावर ही वेळ आलीये, तर तू मला साथ देत नाहीयेस किंवा मदत करत नाहीयेस. मला वाटतं की असाच प्रतिसाद सर्वसाधारणपणे आपल्याला मिळतो. पण आपण लक्षात घ्यायला हवं की लोकांना कितीही वाटत असलं तरी त्यांना बऱ्याचदा समजत नाही की आपल्यासाठी काय करावं आणि आपल्याला आवश्यक असणारी मदत कशी द्यायची याबद्दल ते अनभिज्ञ असतात. म्हणूनच दुःखाच्या या प्रक्रियेत कधीतरी आपल्यालाही कुणाची तरी कणव येत असते. मला आज तुम्हाला प्रवृत्त करायचंय की तुम्ही एखाद्या परिस्थितीतून पुढे जात असता तेव्हा तुमच्या मदतीसाठी, तुमच्या भल्यासाठी तुम्हाला परमेश्वराजवळ जावंच लागतं. आणि त्या अपेक्षा आपण लोकांकडून बाळगून चालत नाही, कारण कित्येकदा आपल्या पदरी निराशा येण्याची शक्यता असते. कुणाकडून काही मिळेल अशा अपेक्षा बाळगली की त्यांनाच माहीत नसतं आपल्याला ते कसं द्यायचं. घटस्फोटाचं दुःख लोकांना अनेक वर्ष डाचत राहतं आणि कितीतरी जणांना कदाचित घटस्फोटाचं हे दुःख भोगावं लागलं असेल. पण तुम्ही नामुष्कीत जगावं असं देवाला वाटत नाही. त्यानं तुम्हाला झिडकारलेलं नाही. खरं तर तुमचं भलंच करायचंय त्याला, जसं त्यानं केलं अँजी शेनमच्या बाबतीत. लग्न कार्य म्हणजे आयुष्यभराची साथ संगत करण्याच्या वचननाम्याची सुरुवातच. अँजी शेनमच्या आयुष्यातही असेच दिवस आले. प्रत्येक नवपरिणीत जोडप्याच्या आयुष्यात येतात तसे आयुष्यातले सुखद दिवस. तो चांगला पती होता, पक्का ख्रिस्ती आणि देवाधर्माचं पालन करणारा. देवावरची त्याची श्रद्धा बघून मी त्याच्या प्रेमात पडले होते. अँजी म्हणते की 7 वर्ष ते सहचर्याचे आनंदी दिवस जगले आणि दुःखापेक्षा सुखच उपभोगलं. देशभरात फिरायला जाईस तोवर सगळं कसं सुरळीत होतं, पण त्यानंतर तो दुरावू लागला. मी नेहमी विचारायचे, काय होतंय तुला, बिघडलंय कशानं? तो मात्र त्यावर काहीच बोलायचा नाही. मग एक दिवस मी ठामपणे विचारलं त्याला, म्हटलं तुला सांगावंच लागेल तुला, कारण मी अशी जगू शकत नाही यापुढे. आणि तो म्हणाला, मी सुखी नाहीये, मला हे बंधन नकोसं झालंय, मी अजिबात खुश नाहीये. आपलं लग्न तुटतंय हे अँजीला बघावं लागत होतं. हे दुःख अपरंपार होतं. ती म्हणाली, मला समुपदेशकाची मदत घ्यायची, धर्मोपदेशकाची किंवा कुणाचीही जो तिचं नातं वाचवू शकेल. पण नाकारलं त्यानं आणि कोणतंही स्पष्टीकरण न देता तुझ्याबरोबर मला राहायचं नाही असं म्हणून तो निघून गेला. मी सुन्न होऊन विचारात पडले, का होतं हे असं सगळं? मला कळत नाहीये की का मी नाकारली जातेय आणि का माझा संसार असा मोडून पडतोय. संसार मोडण्याआधी काही महिने आधी हे जोडपं कॅलिफोर्नियाला गेलं. त्यामुळे अँजीच्या जवळचे मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबीयही नव्हते पाठीशी. परमेश्वराची मी ऋणी आहे, कारण तो सदैव माझ्या सोबत होता. माझा नवरा जरी माझा राहिला नसला तरी माझे कुटुंबीय आणि माझा मित्रपरिवारही त्यावेळी माझ्यासोबत नसले तरी मी कधीच एकटी नव्हते. परमेश्वर होता माझ्याबरोबर. तो नेहमीच मला सांत्वन देत राहिला. त्याने आपल्या बाहूत मला घेतला आणि विसावा दिला आणि जाणीव करून दिली की त्याचं माझ्यावर प्रेम आहे. अँजी म्हणते तिनं आयुष्याचा हवाला देवावर ठेवला. तो जर तिच्या आयुष्यात आला नसता तर आज ती कुठे असती कुणास ठाऊक. जेव्हा तुम्ही आपल्या म्हणता येईल अशा ठिकाणी असता आणि काय चाललंय त्याचं ज्ञान तुम्हाला होईन असं होतं, तेव्हा परमेश्वराच्या चरणांचाच आसरा असतो, कारण दुसरं कोणीच नसतं तुमच्या मदतीला.
त्यानंच मला परिस्थितीतून निभावून नेलं. त्याच्याशिवाय मला मार्गच दिसला नसता यातून बाहेर पडण्याचा. अँजी म्हणते घटस्फोटाचं दुःख ज्यानं अनुभवलंय तोच तिला झालेलं दुःख आणि नाकारलेपण समजू शकेल. आता तिच्या साक्षीतून इतरांचं शांतीचा शोध घेणं पूर्णत्वाला जाईल असं तिला वाटतंय. अशी शांती जी तिला ख्रिस्ताकडून मिळाली. देवाला तुम्हाला मदत करावीशी वाटते. तुम्ही काहीही केलेलं असो किंवा कितीही कठीण प्रसंग असो, तो आहे. तो तुम्हाला निभावून नेणारच आहे यातून. आणि तुम्हाला कळेल की सरते शेवटी तुमचा विजयच होतो यातून. खरंच अँजी तुझी कहाणी खूपच वेगळी आहे. मला वाटतं की हा तीव्र धक्का असतो. आपल्याला वाटतं की सगळं कसं सुरळीत चाललंय आणि आपलं वैवाहिक जीवन छान चाललंय आणि अचानक कळतं ज्याला तुम्ही खूप सुखी आनंदी मानत असता तो सुखी नाही आणि त्याला यापुढे तुमच्याबरोबर संसार करायचा नाहीये. आणि हे स्वीकारणं खूप कठीण असतं. तसंच आहे ते. मला वाटलं आता मी काय करू, मी कुठे चुकले, मी कशी बदलू स्वतःला, असं माझ्या हातून काय घडलंय, मला सांगा की माझं काय चुकलंय ते, मी सुधारेन स्वतःला. पण या सगळ्या भावना तुम्हाला समजत नाहीत, असं का घडतं कळत नाही आणि आपण आपल्यालाच दोष देत राहतो. माझ्यामुळेच तो आनंदी नाहीये, त्याची त्यामागे काहीच चूक होत नसावी, माझ्यामुळेच कदाचित घडत असावं हे सगळं. मला वाटतं मूर्खपणा न करणंच चांगलं. तुम्ही आत्मपरीक्षण करायला हवं आणि पाहायला हवं की देवाला काय सांगायचंय आपल्याबद्दल. पण दरवेळी आपलीच काहीतरी चूक होत असावी असं समजणं चुकीचं आहे. कारण अनेक लोक असे ज्यांना पुष्कळ समस्यांनी ग्रासले आणि जे इतरांना दुःख देऊन आपली समस्या सोडवतात. म्हणजे बघा, तुमच्या नवऱ्यामध्येच काही दोष असेल आणि त्याचा शेवट तो तुमच्या बाबतीत खुश नाही असं म्हणून करत असेल तर तुम्ही त्याचं उत्तरदायित्व स्वतःकडे उगाचच घेताय. समस्या त्याची आहे, तुमची नाही. खरं म्हणजे मला तर हे समजायला खूप वेळ लागला. एकदा तुम्ही यातून गेलात की, कारण माझ्यापाशी कुणीच हे समजावून द्यायला नव्हतं त्यावेळी. खरंच कुणी नव्हतं त्यावेळेस. म्हणजे तुम्ही होता म्हणून मला काही शिकायला मिळालं आणि मी बाहेर पडले. त्यामुळे मला मदत झाली या समस्येशी सामना करण्याची आणि मला उमगलं की मी त्याच्यासाठी प्रार्थना करायला हवी आहे. पहिल्या प्रथम मी त्याला माफ करायला हवंय आणि नंतर त्यासाठी प्रार्थना करायला हवी आहे, कारण त्याच्या समस्यांशी त्याला झगडायचंय. मग एक क्षण मी देवाला विचारलं की देवा, असं काय आहे माझ्यात जे मी बदलायला हवंय? एक पत्नी म्हणून मी काय चुकीचं वागते ते तरी सांग. त्यांनी त्या चुका दाखवायला सुरुवात केली आणि परमेश्वर माझ्या मार्गदर्शनाला उभा टाकल्यावर जे समोर आले ते स्वीकारणं कठीण होतं. तुला उद्ध्वस्त करणाऱ्या या धक्कादायी घटस्फोटामुळे तुला जे भोगावं लागलं त्यानंतर तुला इतरांसारखं शोक करत बसावंसं वाटलं का? हो, वाटलं ना. मी शोकमग्न झाले होते. अगदी मरण यावं असं वाटलं. मी भोगलेली परिस्थिती, ते दुःख, एकटेपण, रितेपण, म्हणजे मरणप्राय यातनाच होत्या त्यावेळेस. खरंच त्या नात्यासाठी तुला मरणप्राय यातना भोगावे लागल्या. काय करू, सगळं समजण्या पलीकडचं होतं. यातून बाहेर कसं पडायचं याचा विचार करत होते मी. आयुष्याला पूर्णविराम मिळालेला असतो. आपलं आयुष्य संपलंय असं वाटत असतं, कारण आपण खचलेलं असतो. ते तुमच्या आयुष्यातून निघून जातात. त्यामुळे तुमचं आयुष्यच पालटतं ना. तुम्हाला वाटतं ते सगळं तुमच्या आजूबाजूला असतं, ते सगळं काही तुमचं कुटुंब जे त्यात गुंतलेलं असतं, त्याचं कुटुंब सगळ्यांची तुझं नातं तयार झालं असेल. अगदी. काही वेळा मरणाहूनही मला हे सगळं भयंकर वाटतं, कारण मरण म्हणजे एकदाचं सगळं संपणं त्याच्याबरोबरचं. पण याला काही अंतच नव्हता. एक सांगू अंजी, तुला इतकं दुःख भोगावं लागलं की मी हे सांगणं मूर्खपणा आहे की त्याच्याशी जुळवून घे, थोडंसं व्यवहारी हो. परंतु मला माझ्याबद्दल ठाऊक आहे आणि खूप जणांना हे माहिती आहे की माझंही बालपणी लैंगिक शोषण झालं. पण मला वाटायचं चूक माझीच आहे. पण ते चुकीचं होतं, कारण अन्याय करणारी व्यक्ती मोठी होती, मी लहान, खूपच लहान होते आणि समस्या त्यानं निर्माण केली होती, मी नाही. आणि मग एक वेळ अशी आली की मी व्यवहारी झाले आणि असं म्हटलं की ठीक आहे, मी काही एक केलेलं नाहीये, कारण मी लहान आहे आणि जी समस्या होती ती त्यानंच निर्माण केली आणि तर यापुढे त्याबद्दल मी स्वतःला दोष देणार नाही. अगदी पत्नी म्हणून सुद्धा तुला वाटेल की एक दोन गोष्टी बदलायला हव्यात तुझ्यातल्या, त्याची समस्याही तू नीट ठरवू शकली नसशील. तर बघ, आत्मपरीक्षण करणं चांगलं, कारण पुन्हा तशीच वेळ आली तर आपण तयार असायला हवं. लोक दुसऱ्यांची समस्या स्वतःच्या अंगावर ओढवून घेतात आणि त्यासाठी कुढत बसतात, हे मला आवडत नाही. समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी खरंच हा फार मोठा अडसर ठरतो आणि राहिली क्षमाशीलता, तर त्या बाबतीतही मी असं म्हणेन की तुम्ही थोडंसं व्यवहारी व्हायला
व्हायला हवं आणि म्हणायला हवं की थांब जरा क्षणभर, ते लोक मजा करतायत, मी मात्र कुढत बसले कारण माझ्यातला कडवटपणा गेला नाही. म्हणून मी जेव्हा दुसऱ्यांना सांगते की तुम्हाला दुःख देणाऱ्यांना माफ करा, तेव्हा इतरांपेक्षा ते खरं तर तुम्हालाच लागू ठरतं. मी जर त्याला माफ केलं नसतं तर परमेश्वरानं माझं दुःख दूर करायला मदत केली नसती असं मला वाटलं. ते एक आयुष्यातलं महत्वाचं वळण होतं जेव्हा मला कळलं की परमेश्वरावर हवाला ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि जाणवलं मला की मला नाकारण्यात आलं असलं तरी ख्रिस्ताला नाकारण्यात आलं त्यापेक्षा माझं दुःख मोठं नाहीये. त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या नाकारलेपणापुढे मला नाकारण्यात आल्याचं दुःख म्हणजे क्षणभंगूर आहे. या वाटण्यानंच माझ्या आयुष्यानं वेगळं वळण तुला ते घेतलं. समजलं तर? हो, समजलं ना की अशा पार्टीमधून मी बाहेर पडते जी छोटी आहे आणि काहीच मजा येत नाहीये. तुला नवरा सोडून गेल्यावर कॅलिफोर्नियातले दिवस कसे होते त्याबद्दल सांग. थोडक्यात आम्हाला कळू दे, त्या दिवसात तुझी मनस्थिती कशी होती? खूप कठीण होते ते दिवस. आम्ही नवीन घरात राहायला गेलो होतो आणि मी एकटीच होते त्या वास्तूत म्हणा ना. खूप खोकी पडलेली होती, आजूबाजूला सामानांची खोकी, आणि मी त्या 2-3 वर्षही असेल. शेवटी मला चर्चमधून सहकार्याचा हात मिळाला ज्यात सगळ्याच जणांवर कमी अधिक प्रमाणात अशी वेळ येऊन गेली होती जशी माझ्यावर आली होती. त्या लोकांनी मला खूप मदत दुसऱ्याच्या केली. दुःखाची आपल्या दुःखाची तुलना करणं. बरोबर आहे. घटस्फोटाच्या रूपानं सैतानानं जुनाच डाव मांडला होता, त्यामुळे आमच्या कहाण्या इथून तिथून सारख्याच होत्या. आम्ही एकमेकांना धरून होतो आणि परमेश्वर पाठीराखा आहे असं मानत होतो. अशा परिस्थितीतून मार्ग दाखवणारा तोच होता त्यावेळी. अशी कठीण वेळ कुणावर आली असेल तर त्यावेळी त्याच्यासोबत परमेश्वर असायलाच हवा, तरच तो त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. देवावर विश्वास असणाऱ्या असंख्य लोकांप्रमाणे मलाही वाटतं, कधी कधी आपल्याला वाटतं की कुणावर विश्वास ठेवावा, हे नातं पुन्हा पूर्ववत व्हावं म्हणून मी देवावर विसंबून राहावं, की माझं आयुष्य मी असंच पुढे न्यावं, येईल तसं जगावं, का एखाद्या दुसऱ्या नात्यासाठी देवावर विश्वास ठेवावा, की सोडून झुगारून द्यावं सगळं. कुणावर कसा विश्वास ठेवावा हे समजण्यासाठी मला वाटतं जरा वेळ जावा लागतो. भविष्यात आपल्याला काय हवंय यासाठीही, कारण अशा दुखावलेल्या लोकांना कधी कधी कळत नाही आपण दुसऱ्या लग्नाच्या फंदात पडावं का. आणि म्हणून मग शोक करत बसण्याची एक अतिशय वेदनादायक अशी प्रक्रिया सुरू होते. घटस्फोटामुळे यातून जावं लागतंच. आणि मी काय म्हणायचे माझ्या आयुष्याबद्दल माहितीये, देवा माझ्या आयुष्यात तू काय वाढून ठेवलेस हे मला माहित नाही, पण ते स्वीकारायला मी तयार आहे. बरं केलंस. एखाद्यानं आपली पहिली योजना जर उधळून लावली तर मी म्हणते दुसरी कदाचित त्यापेक्षा चांगली असेल, कारण देव हा देव आहे. समारोप करत असताना आता आम्हाला असं सांग की अशा नाकारलेल्या व्यक्तींना उत्साही बनवण्यासाठी तुझ्याकडे काही आहे का सांगण्यासारखं? तुम्हाला कुणीही नाकारो, दूर लोटो, पण परमेश्वर कधीच दूर लोटत नाही. तो दिवसाचे 24 तास आणि 7ही दिवस तुमच्या सोबत असतो. तो तुम्हाला कधीच सोडून जात नाही, कधीही त्याग करीत नाही. तोच तुम्हाला सांत्वन देईल, तुमच्या भोवती बाहू पसरेल आणि प्रेमपाशात घेईल आणि त्याच्या अस्तित्वाची खूण पटवून देईल. आयुष्यभर तुमची साथ संगत करील आणि तुम्ही कुठेही जा, अखेरपर्यंत तो तुमच्या सोबत असेल. परमेश्वर अस्तित्वात नाहीये तर त्यांनी हे म्हणायला सुरुवात करायला हवी की देवा, जरी मी तुला पाहिलं नसलं तरी माझा तुझ्या अस्तित्वावर विश्वास आहे. धन्यवाद एनजी इथे आल्याबद्दल. धन्यवाद. हरिकेन कॅटरीनानं हजारो लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं, पण ज्यांनी परमेश्वरावर विश्वास दाखवलाय त्यांच्या समस्या नक्कीच दूर होतील. धर्मोपदेशक मायकल शॉचं चर्च हरवलं, नोकरी आणि त्याचं घरही उद्ध्वस्त झालं, पण परमेश्वरच त्याची शक्ती आणि आधार आहे. हरिकेन कॅटरीना येण्यापूर्वी काही दिवस आधी टाइम मासिकानं न्यू ओरलँड मधल्या या चर्चबद्दल लेख प्रसिद्ध केला होता. त्यांच्या नैऋत्य भागातल्या सगळ्यात मोठ्या धान्य कोठाराबद्दल लिहिलं होतं. पायक मायकल शॉ यांनी हे चर्च 1998 मध्ये सुरू केलं आणि अवघ्या 7 वर्षाच्या कालावधीत खूप लोक ख्रिस्ताकडे आकृष्ट होताना पाहिले, आयुष्यभराच्या दुःखावर मात करतानाही. आणि अवघ्या काही तासातच कॅटरीना वादळानं सगळं होत्याचं नव्हतं केलं, मायकलचं कार्य आणि त्याचं घरही. तुम्ही जर त्याला म्हणाल की सर्वस्व हरपलं तुमचं, तर तो चटकन तुमची चूक सुधारेल. सुयोग्य लववर्ड रिवायवल सेवा कार्य एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलं. म्हणजे एका अर्थानं उजळलं, अगदी खूप खूप ठिकाणी ते गेलं आणि कतरिना वादळामुळेच हे घडलं. चर्चचे बरेचसे सभासद आता देशाच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेत, पण मायकल म्हणतात चर्चमध्ये येणारे लोक आता युनायटेड स्टेट्सच्या सर्व भागात सुवार्तेचा प्रसार करतायत. ते म्हणतात की या वादळानं उद्ध्वस्त केली ती इमारत चर्च नव्हे, आणि त्यांचं घर ते तर त्यांच्या हृदयातच आहे.
मला आश्चर्य वाटलं की लोकांप्रमाणे मी हातपाय गाळले कसे नाहीत आणि मला जाणवलं की परमेश्वर आपल्या सोबत असल्यानंच हे घडलंय. तोच विसावा देतोय, काळजी घेतोय आपली. मायकल यांची पत्नी म्हणते की या वादळाचा तडाखा बसण्यापूर्वी आपलं सगळंच गेलं तर काय होईल याचा विचारही त्यांनी कधी केला नव्हता. एका रात्रीत सगळ्यात मोठ्या धान्य कोठाराचा रुबाब जाऊन त्यांची अन्नान्न दशा झाली, पण परमेश्वर होता आणि त्यानेच त्यांना या वादळातून सुखरूप वाचवलं. तुमच्यापाशी असलेल्या गोष्टींवर तुमचं आयुष्य अवलंबून असेल आणि ते एका क्षणात नाहीसं झालं तर तुमचं सर्वस्वच हिरावून घेतल्यासारखं आहे. पण जर तुमचं आयुष्य देवाच्या ठाई असेल आणि त्याच्या विश्वासावर अवलंबून असेल तर ते तुमच्या आयुष्यातलं दुसरं पाऊल ठरेल. काय होणार आहे हे परमेश्वराला ठाऊक असतं आणि तो तुम्हाला त्यासाठी सिद्ध करतो. म्हणून तुम्ही पुढे चालत राहा आणि म्हणा, ठीक आहे देवा, आता पुढे काय. पायक शॉ देववचनाची शिकवण सेंट लुईस इथल्या हॉटेलच्या बॉलरूम मध्ये देतात. ते ल्युसियानामध्ये त्यांचं घर पुन्हा उभारतायत आणि भविष्याकडे आशेनं बघतायत. त्यांना माहितीये जे पुढ्यात येणार आहे त्याची देवाला काळजी आहे आणि तो त्यातून चांगलं तेच करेल. बरं का पायक शॉ, तुम्ही आमच्यासोबत आलात, बरं खरं तर वाटलं? मलाच खूप बरं वाटतं इथे येण्याने. तुमच्या पत्नीची प्रतिक्रिया इतकी खरी आहे की जर नश्वर गोष्टींवर तुमचा आनंद, तुमची आशा, तुमचा विश्वास आधारित असेल आणि तुम्ही सगळं गमावलं तर ते तुम्हाला आयुष्यातून अगदी उठवेल. बरोबर. पण तुमचा विश्वास जर देवावर असेल, तुम्ही तुमची वृत्ती इतकी चांगली ठेवली आहे, म्हणूनच सांगा या कठीण प्रसंगात तुम्ही इतके समाधानी कसे? खरं तर पहिल्यांदा ही कठीण गोष्ट आहे मान्य करायला. पण तुम्हाला सांगतो, परमेश्वरावर सोडा सगळं. आपणच अंतर्मुख व्हा आणि समाधानाचं स्थान त्याच्या पायाशी शोधा आणि नात्याचा तो क्षण तुम्हाला सदैव त्याच्यासोबत ठेवेल आणि तुमच्या वचनांशी निगडीत. कारण कतरिना वादळानं सगळं उद्ध्वस्त केलं, पण ते वचन पद्धतीला धक्का लावू शकलं नाही. त्याने आमची दृष्टी पालटली नाही. या वादळाला माझा विश्वास आणि माझ्या आशेला धक्का लावता आला नाही. म्हणून तर आम्ही पूर्वीप्रमाणे जगू शकतो. खरंय, विश्वास ही खरंच अलौकिक गोष्ट आहे आणि मन उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या अशा घटना घडत असतानाही गांगरून जाण्याऐवजी तुम्ही चर्चमध्ये उपदेशकाचं कार्य करत राहिलात. देवाच्या प्रती इतके विश्वासू राहिलात की विश्वासू माणसाचा आदर्श तुम्ही ठरलात आणि म्हणालात की देवा, मला योग्य काय अयोग्य काय ते कळत नाही, पण माझा तुझ्या वचनावर विश्वास आहे आणि माझ्या आयुष्यात तू पुन्हा आनंदाचे क्षण नक्कीच आणशील अशी मला खात्री आहे. बरोबर आहे तुमचं. हे बघा, न्यू ऑर्लिन्सला वादळाचा तडाखा बसला तेव्हा मी तिथे होतो आणि मी तिथे बघितलं की महापौर उभे आहेत आणि म्हणतात की हे शहर अगदी वाडगं भरून वाहावं तसं उतू चाललं आहे. आणि त्याच क्षणी मला खात्री पटली की मला जे माहीत आहे ते बदलतंय. मला माहीत असलेली माणसं बदलत आहेत, सगळ्यांचे आयुष्य उलटी पालटी होत आहेत आणि माझंही कायमचं बदल होतं आयुष्य. मला माहीत असलेल्या गोष्टी बदलून जात आहेत. आणि त्या क्षणी मला परमेश्वराशी संवाद साधावासा वाटला आणि तीच एक आशा होती हरवत चाललेलं पुन्हा मिळवण्याची. मी म्हटलं, बापरे, वादळाचा तडाखा बसणार नाही असं तुला वाटलं होतं आणि आता तर तो बसलाय. आता काय कराल तुम्ही? आता तो क्षणच असा होता की त्यावेळी परमेश्वराशी संधान साधावं. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर माझा संवाद बिंदू म्हणजे रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 28, देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्या सर्व गोष्टी मिळून माझ्या नवऱ्याचंही हे आवडतं वचन आहे. तो नेहमी मला याच वचनाची शिकवण देत असतो. आणि म्हणून मी तिथे बसलो तर माझ्या मनात आपले हेच विचार मी स्वतःला तपासून पाहत होतो. मी म्हटलं, माझी प्रीती आहे का देवावर? बायबल म्हणतं देवावर प्रीती करणारे त्याचा शब्द पाळतात. मी म्हटलं, मी पाळतो का? हो, म्हणून निभावून गेलो. मग त्याच्या हेतूनुसार मला बोलावण्यात आलंय का? त्यावर उत्तर होतं, हो, मला केवळ बोलावलंच नाही तर माझी निवड केली आहे. मग तो प्रसंग गुदरला आणि मला कल्पना आली की जे काही घडतंय ते कधीतरी घडणारच होतं. ते चांगलं नव्हतं, पण त्यातूनही काही चांगलंच साध्य होईल. नव्या सुरुवातीसाठी काहीतरी संपावंच लागतं. मग याकडे तुम्ही या दृष्टीने पाहू शकता की माझं सर्वस्व गेलंय, मान्य आहे, पण जरी हे बरोबर नसलं तरी घडलंय आणि मग तुम्ही निर्णय घेऊ शकता आणि यामध्ये तसा निर्णय आहे. मला हे म्हणायचं नाही हे चांगलं आहे, पण तुम्ही ज्या परिस्थितीतून गेला आहात ती मी समजू शकते असं नाही, कारण अशी परिस्थिती माझ्यावर आलेली नाही. पण दुःख हे दुःखच असतं आणि देवाचं अभिवचन असतं आपल्यासाठी. तसं ते सगळ्यांसाठीच असतं. कुणीही असलं तरी देवाचं वचन असतंच, पण निर्णय हा तुम्हालाच घ्यावा लागतो. त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुदृढ आणि परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावाच लागतो. तुमचं बरोबर आहे. आणि रोमकरास पत्र अध्याय 4 वचन 18 मध्ये अब्राहमाविषयी म्हटलंय की आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. आशा ठेवायला कोणतंही मानवी कारण मध्ये येत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला. तुम्हाला सांगतो, तुम्हाला ती शांती मिळवण्यासाठी
परमेश्वरानं तुमच्या आयुष्यात जे काही सांगितलं ते घट्ट धरून ठेवावं लागतं. खरंय. म्हणून सगळ्या गोष्टी ओढवल्या तरी तुम्ही त्याच्याशी निष्ठा बाळगायला हवी. मी देखील त्याच निष्ठेवर तरून गेलो, अगदी त्याच निष्ठेवर. तुम्ही तुमचं चर्च गमावलत, घरही गमावलत, पण तुमचं कुटुंब अजूनही अबाधित आहे. बरोबर. आपण आपल्यावर आलेल्या वाईट परिस्थितीतून चांगलं तेच शोधण्याचा प्रयत्न करायला हवा, नाही का? हो, इतकं अद्भुत आहे कारण या सगळ्या प्रक्रियेत परमेश्वराचा वास माझ्या हृदयात होता आणि माझं ध्यानही त्याच्या ठाई होतं आणि त्यानं भिन्न गोष्टीतलं साम्य मला दाखवलं. हे खरं आहे, हे खूपच अद्भुत होतं. मी तर ते सगळ्यांना सांगत होतो, हे या पेल्यासारखं आहे. पाहणाऱ्या लोकातले निराशावादी म्हणतील की तो अर्धा रिकामा आहे, तर आशावादी म्हणतील की तो अर्धा भरलेला आहे. खूपच खरं छान. तर तो कधीच अर्धा रिकामा किंवा अर्धा भरलेला नसतो, तो नेहमीच पूर्ण भरलेला असतो. तो अर्धा पाण्याने भरलाय आणि अर्धा हवेने, आणि आपल्याला जगण्यासाठी दोन्हीची आवश्यकता आहे. पण आपली एक खोड असते जे दिसत नाही, त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि ते रीते पण म्हणजे बरोबर आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून देव तेव्हा हृदयात परमेश्वराचा वास असतो हे मान्य करायला हवा अगोदर. म्हणजे मग प्रत्येक बाबतीत परमेश्वर आहेच असं आपण म्हणू शकू. मी नेहमी सांगत आलो की केवळ सकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहू नका. अर्थात नकारात्मक दृष्टिकोन दूर लोटा, पण एखाद्या गोष्टीकडे पाहताना परमेश्वर त्याकडे कसं पाहिजे ते पहा. त्यात परमेश्वर पहा. तुमच्या घटनांच्या केंद्रस्थानी परमेश्वर आहे असं समजा. काहीही असू दे, मग तुम्ही कोणतीही गोष्ट असू दे, परमेश्वर तिथे आहेच. दावीद म्हणाला होता की अधोलोकी मी आपले अंथरूण केले, तेथे तू आहेच. या एकाच गोष्टीवर मी तरलोय. हा भाग तुम्ही अनुभवत नाही. गोष्टी आपलं रूप धारण करत असतात. आणि ज्या लोकांना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागतो आणि ज्यांनी सुयोग्य दृष्टिकोन स्वीकारलाय, अशांशी बोलायला मला आवडतं. आणि बरोबर. मग दिसून येतं की तुमच्यावर आलेली परिस्थिती तुमचा आनंद हिरावून घेऊ शकत नाही, अगदी बरोबर. आणि त्या परिस्थितीकडेही तुम्ही एक नवी सुरुवात म्हणून पाहता. तर आजच्या कार्यक्रमात तुम्ही आलात मलाही म्हणून खूप बरं आनंद वाटलं. झाला इथे परिस्थितीवर येऊन. मात करण्याची तुमची ही वृत्ती लोकांना खरंच खूप काही शिकवून जाईल. धन्यवाद. बघा, आपल्या समाजाच्या आजच्या महत्वाच्या समस्यांपैकी एक समस्या हीच आहे की लोक शोक आणि एकटेपणाचं दुःख बाळगतात. बघा, तुमच्यावर कॅटरीना वादळाचं संकट ओढवून तुम्ही तुमचं सर्वस्व गमावलेलं नाही. कदाचित तुमचं मूल किंवा जीवलगही दगावला नसेल, कदाचित तुमचा घटस्फोट झाला नसेल, तरीही तुम्हाला एकाकीपणाचं दुःख असेलच, कारण एकाकीपण वेगवेगळ्या कारणांमुळे येत असतं. आणि आज माझ्याकडे अशी टिपणं आहेत जी मी शोक आणि एकाकीपणावर मात हा विषय शिकवताना काढली होती, आणि आज त्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्यामुळे काही जणांना मदत मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला कधीही एकाकी आणि निराधार समजू नका. खूप वेगवेगळ्या प्रकारचं एकाकीपण असतं आणि एखाद्या एकट्या व्यक्तीसारखं आपल्याही आयुष्यात एकाकीपण असतं, पण ही चुकीची समजूतही तुम्हाला एकाकीपणाचा अनुभव देत राहील. तुम्ही सतत इतरांच्या गोतावळ्यात असाल, पण तरीही तुम्हाला वाटत राहील कुणीच तुम्हाला समजून घेत नाहीये. कदाचित तुमच्या व्यक्तिमत्वात भिन्न पैलू असतील, तुमच्या इच्छा आकांक्षा वेगळ्या असतील, आणि लोकांना ही सवयच असते तुम्हाला जाणीव करून देण्याची की तुम्ही तरेवाहिक आहात, वेगळे आहात, कारण त्यांना जे हवं असतं त्यापेक्षा वेगळं काही तुम्हाला हवं असतं. पण बघा, परमेश्वर आहे तो तुम्हाला समजून घेत आहे. बायबल इब्री 4 मध्ये म्हणतं, आपला एक असा महायाजक आहे जो आपल्याला समजून घेतो. या वचनानं मला दिलासा मिळतो, कारण मी इतरांप्रमाणे जरी कधीच नसले तरीही कुणीतरी मला समजून घेतंय. ही भावना खरंच गरजेची असते माझ्यासाठी. कदाचित तुमचा स्वभाव लाजराबुजरा असेल, तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव असेल, आणि 4 लोकात इतरांप्रमाणे तुम्ही सहज मिसळू शकत नसाल, त्यामुळेही तुम्हाला एकाकी पडल्यासारखं वाटत असेल, आणि कदाचित तुम्हाला इतरांसारखंच आक्रमक किंवा चटपटीत वागावंसं वाटत असेल, पण ते जमत नसेल. पण तुम्हाला एक सांगू का, देवानं तुम्हाला स्वतःच्या हातांनी घडवलंय, आणि तेही कुणीतरी विशेष किंवा खास म्हणून. आणि हो, तुम्हाला मुळातूनच न घाबरता आयुष्यभर धडाडीनं वागावंसं वाटत असेल, आणि तरीही इतरांच्या व्यक्तिमत्वाची नक्कल करणं आवडत नसेल. आणि बघा, लोकांना हा एकाकीपणा का भासतो याच्या अनेक कारणांपैकी एक कारण देवानं असं दाखवलंय की पालकच त्यांच्या मुलांचे निर्णय घेत असतात, आणि मग मुलं त्यांच्यावर खरंच खूप चिडतात, आणि त्यामुळेही एकाकीपणा जाणवू लागतो. त्याचं असं होतं, तुमचं पालनपोषण नीट व्हावं म्हणून मला जे चांगलं करता येण्यासारखं ते मी करते आणि तुमच्यासाठी सुयोग्य निर्णयही घेते, पण त्याचाच तुम्हाला राग येतो, आणि मग तो एकाकीपणाचा प्रकार होतो. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातही अशा प्रकारचा एकाकीपणा येतो, कारण खरं तर समाजाच्या हिताच्या दृष्टीने हे घातक आहे. पण होतं काय की लोकांचं जसजसं वय वाढतं आणि आयुष्याच्या प्रवाहापासून ते वेगळे होतात, ते लोकांच्या विस्मृतीत जातात, आणि आता ते महत्त्वाचे नागरिक राहिलेले नाहीत असं समजून ते वागतात. पण त्यांनी तसं करता कामा नये. आपण समाजातल्या सर्व थरातल्या लोकांमध्ये
आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये पोहोचतोय की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. असं खूप वेगवेगळ्या प्रकारे एकाकीपण येतं आणि कोणत्याही प्रकारचं एकाकीपण येऊ, मला तुम्हाला सांगायचंय, परमेश्वर तुम्हाला समजून घेतो. परमेश्वर जाणतो तुम्हाला. एक वेळ लोक तुम्हाला समजू शकणार नाहीत, पण परमेश्वर समजून घेतो. आज आणखीन एक गोष्ट मला करायची आहे, ती म्हणजे प्रार्थना. कारण माझा प्रार्थनेच्या शक्तीवर विश्वास आहे. खरं तर बायबल सांगतं की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. आणि म्हणूनच जर तुम्हाला दुःख झालं आणि आपण दुःखातच बुडालो असं वाटलं, तर मला या क्षणी प्रार्थना करायची आणि मला खात्री आहे यातून मिळणाऱ्या सामर्थ्याच्या जोरावर तुम्ही त्या दुःखातून बाहेर पडाल. स्वर्गीय पित्या, आम्ही ख्रिस्ताच्या नावाने तुझ्याकडे आलोत आणि तू आम्हाला समजून घेतोयस म्हणून तुझे आभार मानतोय. तुझ्या इतके आम्ही स्वतःलाही समजून घेत नाही देवा. देवा, जितका तू आम्हाला जाणतोस, आम्हाला आमच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तू जो संयम दाखवतोस त्याबद्दल धन्यवाद. देवा, एकाकी असणाऱ्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतेय आणि त्यांची ती भावना नष्ट करण्यासाठी तू त्यांना मदत करावंस म्हणून मी प्रार्थना करतेय. कारण तू म्हणालायस, मी तुला सोडून जाणार नाही, तुझा त्याग करणार नाही. तू त्यांना जाणतोस आणि त्यांच्या आयुष्यासाठी तुझ्या मनात अनेक उत्तम योजना आहेत. तुझं त्यांच्याकडे लक्ष आहे याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून ही प्रार्थना करतेय. मी तुझी आभारी आहे देवा. ज्यांचं हृदय विदीर्ण झालंय त्यांना आजच्या आज विसावा दे आणि त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात होऊ दे यासाठी, आणि त्यांना नवा कोरा दृष्टिकोन मिळू दे. येशूच्या पवित्र नावाने आम्ही हे मागणं मागतोय. परमेश्वराच्या विसाव्याचा अनुभव येईल अशी आशा आहे मला.